एक मुलगी येऊन मला असं विचारलं की कॅन आय हग यू, म्हटलं या शुअर, आणि ती हग करून रडतीये की आणि अशी शिवर करतीये. तर मला ते सगळं किंवा लेटर्स आणि ग्रीटिंग कार्ड्स आणि डायरीज पाठवतात आहेत, आपले डायरी एंट्रीज पाठवतात आहेत माझ्यासाठी लिहिलेले की आज इन्होंने ऐसा किया, आज उन्होंने वैसा किया वगैरे. ते सगळं बघून मला असं वाटलं की खरंच म्हणजे माझ्यासाठी, मी शाळेत जाणारी मुलगी होती, 12वीत होती मी तेव्हा. इथून धक्काच्या काय आठवणी आहेत, ती सुरुवात कशी झाली? किंवा 2007 मध्ये मला वाटतं आला होता सिनेमा आणि त्यावेळेस ते गाणं खूप गाजलं होतं, म्हणजे आजही ऐकतात सगळेजण. सो तो एक ब्रेक कसा मिळाला होता? तो सोनी बरोबर आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये होतो आणि सोनीने प्रॉमिस केलं होतं की आमचे एक अल्बम ते रिलीज करतील. आणखीन आयडलमध्ये पण मी ॲज अ मराठी मुलगीच खूप असं मला नाव झालं की आमची मराठी मुलगी वगैरे. म्हणून सोनीने डिसाईड केलं की आम्ही हिचं मराठी, हिंदी मराठी असं एक गाणंच काढूया. आणि लेझली सर कंपोज्ड इट, महबूब जी हॅज रिटन द लिरिक्स. आणखीन ते रिलीज झाल्यावर किती वर्ष तरी मी बघितलं की होळी वगैरे मध्ये ते गाणं वाजतंय, डीजे ते गाणं वाजवतोय आणि खूप मस्त टाइमपास गाणं आहे ते. आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ते आहे, असं नाही की नाही आहे ते कलर, पण एवढं स्ट्रॉंग नव्हतं. पण त्यामुळे लोकांना एक माझा वेगळं कलर दिसलं की अच्छा यार हिच्यात हे पण आहे, ही मस्ती पण आहे. आणि त्याचे डान्स प्रॅक्टिस वगैरे खूप झालं होतं, कारण मी खूप नॅचरल डान्सर नाही आहे. त्याच्यात मला डान्स करायचा होता, तर खूप प्रॅक्टिस केली होती. आणि तो पहिलाच असा एक माझा व्हिडिओ शूट होता, तर खूप मजा आली होती. आणि जय भानुशाली ॲक्टरचा तो पहिलं काम होता त्याचा. शारीन मंत्रीने तो व्हिडिओ डायरेक्ट केला आहे, ती आता इतकी मोठी प्रोड्युसर आहे. तर मला खूप छान लोक माझ्या जीवनात मिळाली आहेत, ज्यांनी म्हणजे काही न माहीत असताना सुद्धा माझ्या जीवनात जी लोकं आली आहेत ना, ती खूप छान आली आहेत. तर म्हणून मी म्हणते की आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. टचवूड. येस. पण बॉलिवूडमध्ये सुद्धा तुझी जर्नी चालूच होती, मराठीमध्येही तू केलंस. पण तुला कधी जाणवलं की आपण आता फेमस झालोय, किंवा एक म्हणतो ना की ओके आपल्याला ओळखतात लोक, किंवा आपले फॅन्स आहेत, ही एक जाणीव होणं असतं ना, ते रिअलायझेशन कधी झालं तुला? हो यार, इट्स अ गुड क्वेश्चन. एकदा म्हणजे आयडल संपल्यावर ना, आम्ही तिघांचं, म्हणजे मी, अभिजित आणि राहुल, आम्ही तिघांचं टूर होतं बांगलादेशला. आता बांगलादेशची परिस्थिती खूप विचित्र झाली आहे. तेव्हा म्हणजे 20 वर्ष आधी ते वेड्यांसारखे फॅन होते. म्हणजे बॅकस्टेज एक मुलगी येऊन मला असं विचारलं की कॅन आय हग यू, म्हटलं या शुअर, आणि ती हग करून रडतीये की आणि अशी शिवर करतीये. तर मला ते सगळं किंवा लेटर्स आणि ग्रीटिंग कार्ड्स आणि डायरीज पाठवतात आहेत, आपले डायरी एंट्रीज पाठवतात आहेत माझ्यासाठी लिहिलेले की आज इन्होंने ऐसा किया, आज उन्होंने वैसा किया वगैरे. ते सगळं बघून मला असं वाटलं की खरंच म्हणजे माझ्यासाठी, मी शाळेत जाणारी मुलगी होती, 12वीत होती मी तेव्हा. तर ती लाईफ एकदमच चेंज झाली आणि घरोघरी आम्हाला पोहोचवले त्या स्टेजनी. आणि आत्ताही लोक जेव्हा भेटतात त्यांना अशा छोट्या छोट्या डिटेल्स आठवणीत आहेत ना, की खूप आश्चर्य होतं की अच्छा एवढं म्हणजे जोडून येतात लोक, आणि इतकं प्रेम त्यांनी दिलंय आत्तापर्यंत. त्यामुळेच मी बिग बॉसमध्ये पण त्यामुळेच येते ना, म्हणजे फर्स्ट माय लाईमलाईट वॉज दॅट शो. तर इटर्नली ग्रेटफुल फॉर दॅट प्लॅटफॉर्म. क्या बात आहे. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.